नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण या ठिकाणी आत्ताच नुकती 9 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली कंबाईन ग्रुप सी अँड ग्रुप बी या परीक्षेच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत. त्या अनुषंगाने द युनिक अकॅडमी येत्या 14 तारखेपासून म्हणजे 14 ऑक्टोबर पासून पूर्व परीक्षा फोकस बॅच घोषित केलेली आहे. त्या अनुषंगाने 14 तारखेपासून त्याचे डेमो लेक्चर सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने आजचा हा पहिला सेमिनार आहे. तर आपण आजच्या या सेमिनारच्या माध्यमातून की येत्या 5 जानेवारी रोजी होणारी परीक्षा गट ब ची आणि गट क ची परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आपण पहिल्यांदा असा विचार करू, गट ब चा आधार आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने विचारात घेऊया. म्हणजे आपल्याला निश्चितपणे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय तयारी करायची आहे, कशा पद्धतीने तयारी करायची आहे, कारण आपण त्याच आधारावरती आजच्या या सेमिनारचं नाव दिलेलं आहे कंबाईन प्लिम्स 2024 ग्रुप बी अँड सी रणनीती. तसा रणनीती शब्द हा युद्धाच्या प्रसंगी विचारात घेतला जातो शक्यतो, किंवा कुठलाही विजय अचीव करायचा असेल, आपल्याला त्याच्यात यश मिळवायचं असेल तर एक नीती अनुभवावी लागते. तसंच या ठिकाणी या परीक्षेमधूनही जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर एक निश्चितपणे तुम्हाला रणनीती अनुभवावी लागेल किंवा रणनीती आखावी लागेल. 9 ऑक्टोबरला जेव्हा संध्याकाळी या परीक्षेची घोषणा झाली, जाहिरात प्रसिद्ध झाली, एक थोडंसं आपण या रणनीतीकडे जाण्यापूर्वी एक आढावा घेऊया. 2023 पासून गट ब आणि गट क ची परीक्षा एकत्रित स्वरूपात व्हायची म्हणजेच आपण समजून घेऊया, फक्त पूर्व परीक्षा याची एकत्रित स्वरूपात होत होती. मुख्य परीक्षा मात्र गट ब ची आणि गट क ची ही वेगवेगळीच व्हायची. प्रश्न फक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने होता आणि काही न्यायालयीन प्रश्न विचारात घेता न्यायालयाने लोकसेवा आयोगाला याबाबत सूचना केला. त्यामुळे ही 2024 ची जाहीर जी झालेली आहे ती स्पष्टपणे आयोगाने क्लिअर केलेली आहे. गट ब आणि गट क हे दोन्ही स्वतंत्र राहतील. स्वतंत्र पूर्व परीक्षा, स्वतंत्र मुख्य परीक्षा, या पद्धतीनं त्याचं कार्यक्रम असणार आहे. हे करत असताना विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट काय असेल, आयोगाने या संपूर्ण अभ्यासक्रमाला बिलकुल धक्का लावलेला नाही. म्हणजे 2023 ला जी घोषणा झालेली होती गट ब साठी आणि गट क साठी, जी परीक्षा योजना आयोगाने पूर्व परीक्षेला विचारात घेतलेली होती, मुख्य परीक्षेला विचारात घेतलेली होती, तीच योजना जशास तसे या गट ब च्या स्वतंत्र परीक्षेला, गट क च्या स्वतंत्र परीक्षेला असणार आहे. कुठलाही त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. मग आता ही जाहिरात आली, येत्या 14 तारखेपासून याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण सुरू होईल. दोन्ही गट ब चीही सुरू होईल आणि गट क ची पण सुरू होईल आणि दोघांना 4 नोव्हेंबर पर्यंतचा वेळ दिलेला आहे. हे थोडंसं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्षात घ्यायचं आहे, कारण हे मी याच्यावरती रिमार्क का करतोय, दोन्ही परीक्षेच्या डेट्स वेगवेगळ्या आहेत. गट ब ही तुमची 5 जानेवारीला आहे आणि गट ग ची परीक्षा ही 2 फेब्रुवारीला आहे. तर विद्यार्थी एखाद्या वेळेस गोंधळात जाऊ शकतात की नाही 1 महिन्यापुढे तर हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण उशिरा असेल. तसं नाहीये. या दोन्ही परीक्षेची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्या अनुषंगाने पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काही आयोगाच्या साईटवरती आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे याबाबतचा आणखी एक व्हिडिओ आमचे सहकारी निलेश देशपांडे यांनी फॉर्म कसा भरावा, कोणत्या अडचणी येऊ शकतात याबाबतचा व्हिडिओ द युनिक अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आपण निश्चितपणे त्याचा आधार घ्यावा. जे नव्याने
फॉर्म भरत आहेत या दृष्टिकोनातून. आपण थोडस पुढे जाऊया की या जाहिरातीच्या माध्यमातून आयोगाने साधारणतः गट ब मध्ये एकूण 480 पदाची योजना निश्चित केलेली आहे आणि गट ब साठी साधारणतः पदांची संख्या ही साधारणतः 1300च्या आसपास पद आपल्याला या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. पण इथं सांगणं अपेक्षित राहील पहा, या ठिकाणी स्पष्टपणे पदांची संख्या या ठिकाणी गट ब ची मी तुमच्या पुढे ठेवलेली आहे. 480 पद गट ब साठी आहेत. साधारणतः 3 पद या ठिकाणी विचारात घेतलेली आहेत. 216 पद PSI ला, 209 स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि ASO ची 54 पदे आणि त्याची एक्झाम 5 जानेवारीला असणार आहे. आणि ग्रुप सी च्या बाबतीत उद्योग निरीक्षकाची 39 पदे, कर सहाय्यकाची 482 पदे, तांत्रिक सहाय्यकाची 9 पदे, बेलिफ व लिपिक असा शब्द प्रयोग आहे आणि लिपिक टंकलेखक बेलिफची पदं आहेत. बेलिफ व लिपिकची पदं आहेत 17 आणि लिपिक टंकलेखकाची पदं आहेत 786 आणि ही परीक्षा 2 फेब्रुवारी. ही आकडेवारी पाहिल्यानंतर असं वाटण्याची शक्यता आहे की मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये पदांची संख्या कमी आहे. विद्यार्थी मित्रो, इथं आणखी एक अपडेट मी तुम्हाला देऊ इच्छितो. संपूर्ण जाहिरात ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस आयोगाने खाली नोट दिलेली असते, टीप दिलेली असते. तर या टीप मध्ये सूचना केलेली असते ही पदे अंतिम नाही आहेत. जाहिरात प्रसिद्ध करत असताना शासनाकडून जी रिक्त पदाची यादी आयोगाकडे आलेली असते आणि त्या आधारावरती ही जाहिरात आयोगाला काढावी लागते. इथे शासनाला आणखी पदं याच्यामध्ये इनपुट करायची असतील तर संधी कुठपर्यंत आहे? ही परीक्षा 5 जानेवारीला होणार आहे. गट क ची 2 फेब्रुवारीला होणार आहे. साधारणतः याच्या पुढच्या जवळपास 2 ते 3 महिन्याच्या कालावधीनंतर याचा पूर्व परीक्षेचा निकाल घोषित होतो. मग आपण टेंटेटिव्ह असा जर विचार केला, जानेवारीमध्ये होणारी परीक्षा साधारणतः मार्च एंडिंग पर्यंतचा विचार घेऊ. इथपर्यंत म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत जी काही शासनाची रिक्त पदं होतात वेगवेगळ्या माध्यमातून, पदावर असताना मृत्यू पावणे किंवा एखाद्या रिटायरमेंटचा भाग असणे, कोणी किंवा रिटायरमेंट होण्या अगोदरच एखादा रिझाईन देऊन याच्यातून बाहेर पडू शकतो किंवा एखादा आहे त्या पदावरून त्याची प्रमोशन होऊ शकते. अशा वेगवेगळ्या कारणाद्वारे जी पदं आपल्याकडे आहेत ती पदं रिक्त होऊ शकतात आणि याची मागणी लोकसेवा आयोगाकडे शासनाकडून होते आणि ही नव्याने पदं त्याच्यामध्ये इनपुट होऊ शकतात. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्यावेळेस पूर्व परीक्षेचा रिझल्ट लावणार आहे तत्पूर्वी ही पदं इनपुट करूनच त्याच्या रेशोच्या अनुषंगानेच पुढे मेरिट लावत असते. त्यामुळे आत्ता साहजिक आहे या पदाला आपण जर अंतिम अवसर पकडून काही डिस्कशन तुमच्या समोर करणार आहोत. कारण आपल्याला एक थोडंसं स्टिक राहण्याच्या दृष्टिकोनातून जी वाढणार आहे ती आपल्याला आता माहित नाहीये. किती वाढणार आहेत माहित नाहीये. त्यामुळे त्याच्यावरती जाण्यापेक्षा आता जे आपल्या पुढे समोर पद आहेत या पदाच्या अनुषंगाने आपल्याला काही आकडेमोड करता येईल. कारण रणनीती हा शब्दप्रयोग वापरलाय मी. रणनीती याच्या आधारावरती मला ह्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं आहे. यशस्वी हे अंतिम ही असू शकेल. आणि आता आपण कशाची चर्चा करतोय? फक्त पूर्व परीक्षेची चर्चा करतोय. विद्यार्थी मित्र, आपल्याला पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला पात्र व्हायचंय आणि इथेच सगळ्यात मोठा भाग असतो. ही चाळणी परीक्षा म्हणून विचारात घेतली जाते आणि तमाम महाराष्ट्रातील 3 ते 4 लाख विद्यार्थी, हे मी बेसिक लेवलला आपल्याला सांगत आहे, एवढी विद्यार्थ्यांची संख्या फॉर्म भरणारी असते. आणि पदं ही तुलनात्मक जर कॅल्क्युलेट विचारात घेतली, ही 500च्या घरात सध्या पदं आहेत. वाढतील तर आपण अजून असं गृहीत धरूया की अजून 500 पदं वाढतील, 1000 पदं होतील. पण एक रेशो आहे आयोगाचा, एकास 15 एकास 16. या पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन आपण समजून घेणं गरजेचं का आहे? जर 1000 पदं असतील, एकाच 16 प्रमाणे आयोगाने मुख्य परीक्षेला पात्र ठरवणार असेल तर मग किती मुलं मुख्य परीक्षेला पात्र ठरणार आहेत?
16,000. आपल्या समाधानासाठी मी तुम्हाला हा आकडा म्हणेन 20,000 मुलं मुख्य परीक्षेला गट ब मधून पात्र ठरणार आहेत. आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे उमेदवारांची? ही 4 लाखाच्या घरात आहे. मग ह्याच्यात हा प्रश्न आहे, या 4 लाखामध्ये तुम्ही आहात, मग ह्या 20,000 मध्ये तुम्हाला येण्यासाठी काय करावं लागणार आहे हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. पहा, आपण जेव्हा एक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवतो, एखाद्या गोष्टीमध्ये जर मला यशस्वी व्हायचं असेल, त्याच्या पार्श्वभूमीचा मी विचार करतो, त्याच्या इतिहासाचा मी परामर्श घेतो. इथंही सेम हा विचार करणं अभिप्रेत आहे. ही परीक्षा होत असताना याच्या मागच्या परीक्षा कोणकोणत्या झालेल्या आहेत? आपण ढोबळमानाने विचारात घेतलं, 2013 पासून 23 पर्यंतच्या सगळ्या परीक्षा आपण पूर्वपरीक्षा डोळ्यासमोर ठेवलं. ह्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या समोर येणं अपेक्षित आहे. या प्रश्नपत्रिकेचा तुमचा अभ्यास होणं अपेक्षित आहे. त्यात आणखी बारकाईने जर तुम्हाला पुढे जायचं असेल, तर तुमचा असा विचार या ठिकाणी झाला गेला पाहिजे, की इतिहासामध्ये साधारणतः प्रश्न किती विचारले गेलेले आहेत, भूगोलामध्ये किती प्रश्न विचारले गेले आहेत. पहा, तुमचे एकूण टोटल 8 विषयाचा ह्याच्यात विषय आहेत. आपण फक्त इथं काय सध्या पाहतोय, की पदाची संख्या सध्या किती आहे, या आधारावरती आपल्याला रणनीती आखायची आहे. आणि हे समजण्यासाठी आपण आणखी एक भाग या ठिकाणी समजून घेऊया. तो कुठला? तर 2023 मध्ये ही परीक्षा संपन्न झालेली आहे. मग आपण थोडंसं 2023च्या एकूण पदाकडे जाऊया आणि 2023च्या या पदाचा विचार करता यांची पूर्वपरीक्षेची मेरिट किती लागलेली आहे हे एकदा जर आपण समजून घेतलं, तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की या ठिकाणी या वर्षी आत्ता या परीक्षेला मला सामोरं जात असताना काय तयारी माझी असली पाहिजे, काय माझा स्कोर असला पाहिजे, हे जास्त विशेष महत्वाचं असणार आहे. पहा, पुढच्या पीपीटी मध्ये आपल्याला लक्षात येईल. ते थोडंसं आपण थोडं पाहूया. बघा, थोडंसं आता आपण 2024 ची आकडेवारी तुमच्या पुढे आहे, पण आपण 23 चा संदर्भ डोळ्यासमोर ठेवू. गेल्या वर्षी जेव्हा जाहिरात आलेली होती, एएसओ ची पदं 164 होती, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची 159 होती आणि सब रजिस्ट्रारची पदं, यावर्षी सब रजिस्ट्रारची पदं नाही आहेत म्हणून त्याचा उल्लेख नाही आहे. आणि पीएसआय ची पदं 374 होती. आत्ताची आकडेवारी जर आपण विचारात घेतली, तर पीएसआय ची पदाची संख्या सध्या किती आहे या वर्षीची? आपल्याला आत्ताच मी कल्पना दिलेली आहे या अनुषंगाने. पीएसआयच्या पदाची संख्या आहे आपली 216. पूर्वी 375 होती. याच्यात वाढतील ही आपण असं गृहीत धरूया. जास्त पुढे नको जायला. या आकडेवारीनुसार जर आपण मेरिटचा संदर्भ घेतला, विद्यार्थी मित्रो, तुम्हाला थोडंसं असं वाटण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मेरिट लागते. पण या ठिकाणी त्याच्यावर जास्त वेळ तुमचा जाऊ नये यासाठी मी फक्त ओपन कटअप मेल आणि फिमेलचा या ठिकाणी तुमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणजे जेणेकरून तयारी करत असताना कुठल्याही कास्टच्या विद्यार्थ्यांनीही, प्रवर्गातील विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रवर्गाच्या मेरिटचा विचार न करता ओपन मेरिटचा विचार करावा, जेणेकरून आपण थोडासा वरचा विचार करावा. वरचा जेव्हा आपण विचार करू, तर तुलनात्मक आपल्याला अभ्यास जास्त करावा लागेल. आपण वरच्या स्तरावरती मार्क मिळवू, त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. आपण जेवढा खालचा विचार करू त्या अनुषंगाने जर तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही, तर त्याच्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण वरचा स्तर या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. आता ओपन कटअप मध्ये जर तुम्ही पाहिलं, गेल्या वर्षी आम्हाला असंही वाटलं होतं की पहिल्यांदाच की 2023च्या बदललेल्या फ्रेमवर्कनुसार जाहिरात येऊ लागलेली आहे आणि याच्यात काठिण्य पातळीनुसार थोडीशी तुलनात्मक अगोदरच्या परीपेक्षा ही काठिण्य पातळीवरती परीक्षा असणार आहे, तर याची मेरिट खाली येण्याची शक्यता आहे. पण तसं झालं नाही मित्रांनो. मागच्या जेवढ्याही जाहिराती आहेत जर तिथं पाहिलं, तर एवढी मेरिट पीएसआय ची कधीच गेलेली नाहीये. जवळपास 50 मेरिट पीएसआय ची लागलेली आहे. सब रजिस्ट्रारची पदं तुलनात्मक कमी असल्या कारणामुळे याची मेरिट वाढलेली आहे. त्याशिवाय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची आत्ताची पदं 200च्या घरात आहेत. आपण कॅल्क्युलेटिव्ह असं समजूया की थोडीशी जवळ आहे. तरीही याची मेरिट तुम्हाला लक्षात घ्या का 54.25 इतकी मेरिट लागलेली आहे. पीएसआयच्या तुलनेमध्ये तुलनात्मकरित्या इथं 5 ने मेरिट एसटीआय ची वाढलेली आहे. याच्या मागचं दुसरंही कारण असतं, कारण पीएसआय
4 फेज मधून चालणारी परीक्षा आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर शारीरिक चाचणी आणि आफ्टर दॅट मुलाखत आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट. मात्र STI मध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतरच तुम्ही फायनल मेरिटमध्ये येत असता. त्यामुळे इथं तुलनात्मकरित्या मेरिट तुम्हाला जास्त दिसेल. सेम कंडिशन ASO ची मेरिट ही त्याच स्तरावरती आहे. जर 2023 मध्ये इतक्या पदाच्या अनुषंगाने मेरिट अशा पद्धतीनं तुमच्या दृष्टिक्षेपात येते, मी खाली गट क कडे अजून जात नाहीये. इथं फक्त समजण्यासाठी तुलनात्मक पदं मी ह्या ठिकाणी दिलेली आहेत. आता 164 पदं जर मागच्या वर्षी होती, आता पदं किती आहेत? फक्त 55 आहे. मग मेरिट काय होईल या ठिकाणी समजून घ्या. याच्या ऑलरेडी 1/3च पद आहे तिथे. आपण असं गृहीत धरू पुढच्या 3-4 महिन्यामध्ये शासनाने पदं वाढलेली दिलेली आहेत, नाही दिलेली आहेत आपल्याला माहित नाही, आणि ही एवढीच राहणार आहेत असं गृहीत धरलं तर काय होईल? याच्या 1/3च पदं इथं आहेत. ही मेरिट या ठिकाणी 60 असेल की 65 असेल सांगता येणार नाहीये. कारण इथं 164 असताना 54 मेरिट लागलेली आहे, म्हणजे 55 मेरिट लागलेली आहे, आणि इथं फक्त 55 पदं आहेत. तर साहजिक आहे याला तुम्हाला ASO ज्यांचं टार्गेट आहे त्याला किमान 60 ते 65च्या ओपन कटअपच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. तेच या ठिकाणी विचार करा, इथे इक्विव्हलंट आहे. तुम्हाला असं वाटण्याची शक्यता इथे थोडीशी पदं जास्त आहेत. फार जास्त नाहीये, हा 40चा खेळ आहे. फार फार काय होऊ शकतं, पण दरवर्षी एक लक्षात घ्या, तोच अभ्यासक्रम असल्या कारणामुळे अभ्यासाची वारंवारता किंवा रिव्हिजनची वारंवारता वाढते. या कारणामुळे मेरिटचा स्तर वरच्या स्तरावर जात असतो. त्यामुळे इथं काही फरक पडणार नाही, किंबहुना याच्यापेक्षा मेरिट कमी नाही तर जास्तच येऊ शकते, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर हे पद आपल्याकडे नाही तर मी आता ह्याच्यावरती चर्चा करणार नाही. PSIच्या पदाकडे आपण जाऊया. पदाची संख्या 374 आहे तर 50 मेरिट लागलेली आहे. आता पद इथं कमी आहे. तुलनात्मक 216च पद आहेत, म्हणजे जवळजवळ 84 आणि 74 150 जवळजवळ 160 पदं कमी आहेत. मग इथं साहजिक आहे का होणार आहे, या आकडेवारीला धरून मी ही सगळी चर्चा करतोय, आणि ही चर्चा आपल्याला फलदायी का ठरणार आहे, अशीच आपण असंच कन्सिडरेशन करणं का गरजेचं आहे, ही एवढीच पदं आहेत त्याच्यात वाढणार नाही. तर आपण काय करू, मेरिटचा स्तर आपण वरच्या स्तरावर नेऊन ठेवू. साहजिक आहे आता इथे 49 जर 50 मेरिट आहे, पदं कमी आहे, तर मेरिट आपण असं गृहीत धरू समजण्यासाठी 60 मेरिट येऊ शकेल, कारण पदं कमी आहेत. मग आपण आत्ताच टास्क ठेवला 60+ आपण जर असेल तर निश्चितपणे 4 लाख की 20,000, 20,000मध्ये आपण जाऊ. मुख्य परीक्षेला पात्र ठरणाऱ्या संख्येमध्ये आपला समावेश होईल. समजा बोनस आहे, आयोगाकडे शासनाने आणखी पदाची मागणी केलेली असेल आणि इथं पदं जर तुमचे वाढत असतील, तुमच्या जास्त अभ्यास करण्याने काय तोटा होणार आहे का? नाही, तो फायदाच होणार आहे. तुम्ही वरच्या स्तरावरती मेरिटमध्ये जाता, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स लेवल तुमचा मोठा वाढलेला असतो. कारण पदं जास्त, थोडीशी मेरिट खाली आली तरी तुम्ही 60+च्या अनुषंगाने या ठिकाणी तयारी करा. हे जाणीवपूर्वक तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. आता याच्यावरती मी चर्चा करत असताना हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे, कारण तुमचं जे डेस्टिनेशन आहे, जे टार्गेट आहे, ते अचीव करण्यासाठी पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेमध्ये पात्र ठरण्यासाठी मला किती मार्क असले पाहिजे. मग याचा एक गोषावरा जर आपण विचारात घेतला, इथं तर तो आकडा फार मोठा पुढे जाऊ शकतो, 60+ जाऊ शकतो या आकडेवारीचा विचार करता. कारण इथं तुलनात्मक पदाची संख्या आत्ताच्या जाहिरातीमध्ये STI ची जास्त आहे आणि PSIची जास्त आहे. तुलनात्मक ASOची पदं कमी आहेत, कारण ही फक्त मंत्रालयामध्ये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्येच ही पदं भरली जातात. त्यामुळे ह्याची पदाची तुलनात्मक संख्या कमी असते. मात्र STI आणि PSIची पदं ही तुलनात्मकरित्या जास्तच असतात. ह्याचा संबंध डायरेक्ट थेट जिल्ह्याशीही येत असल्यामुळे पदाची संख्या वाढू शकते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊया. गट क च्या बाबतीत, हे गट ब च्या बाबतीत मी तुमच्या पुढे ठेवलेले आहे, आणि त्याचप्रमाणे गट क च्या बाबतीत सांगता येईल. इथं आपण गेल्या वर्षी साधारणतः 468 पदं टॅक्स असिस्टंटची होती. या वर्षी ही तेवढीच पदं किंवा तुलनात्मक त्याच्यापेक्षा जास्त पदं आहेत. तरीही लक्षात घ्या, तरीही एवढी 500च्या आसपास पदं असतानाही या परीक्षेची याचा कटअप लागलेला होता 46.
मग इथं तुम्ही समजायला हरकत नाहीये, तुम्हाला या पदासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना या पदासाठी जर तुम्हाला मुख्य परीक्षेला जायचं असेल तर तुम्हाला किमान 50 मार्क असणं अपेक्षितच आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. त्यानंतर टेक्निकल असिस्टंटचा भाग गेल्या वर्षी एकच पोस्ट होती, आता या वर्षी 9 पदं आहेत, तरी त्याची मेरिट 61 एक पद असल्यामुळं 60+ मेरिट लागलेली आहे. त्याच अनुषंगाने आताही त्याचा विचार करायला हरकत नाही. एक्साइज इन्स्पेक्टरची पदं या वर्षीच्या जाहिरातीमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली नाहीये, त्यामुळे याचा विचार आता होणार नाहीये. याशिवाय क्लरिकलची पदं तुलनात्मक मागच्या वर्षी 7,035 पदे महाराष्ट्र शासनाने भरण्यासाठी आयोगाकडे पाठवलेले होते. त्याच्यामुळं याचा परिणाम असा झालेला आहे की याची मेरिट ही फक्त 19 लागलेली आहे मित्रांनो. आता मात्र साधारणतः ही पदाची संख्या फक्त याच्या तुलनेमध्ये हजाराच्याच घरात आहे. तर यावरती आपण विसंबून राहू नये. गेल्या वर्षी 19 मेरिट लागलेली आहे आणि यावर्षी 19-20च मेरिट लागेल नाही. तुलनात्मकरित्या याचाही विचार याच पद्धतीने करावा. जर टॅक्स असिस्टंटची पदं 482 आहेत, 468 होती, 46 लागलेली आहे, तर आपण 40 ते 50च्याच अनुषंगाने या ठिकाणी मेरिट येऊ शकते क्लरिकल ग्रेडच्या परीक्षेसाठीही. त्यामुळं याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा विचार करून चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं अभिप्रेत आहे. आता इथं मी फक्त चर्चा केली कुठली, की आयोगाने किती पदं दिलेली आहेत, मागच्या वर्षीची मेरिट काय लागलेली आहे आणि या वर्षी मेरिट कुठपर्यंत येऊ शकते. आता मी तुमच्याशी जेव्हा चर्चा करणार आहे याच्या पुढे थोडंसं तुमच्या पुढे या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की PSI आपण डोळ्यासमोर ठेवू, STI डोळ्यासमोर ठेवू. या अनुषंगाने जर पुढे जात आहोत तर इथं मेरिटचा भाग पहा, इथं 54.25 इतकी मेरिट लागलेली आहे आणि PSI ची 50 आपण असं गृहीत धरू. याच आधारावरची आपण जर विचार केला पदाची संख्या कमी आहे तर PSI ला तुम्हाला पात्र होण्यासाठी किमान 60+ मार्क अपेक्षित आहे आणि सेम टू सेम कंडिशन STIच्या बाबतीत ही हेच आहे. तर आपण 60 जर टार्गेट ठेवतोय या परीक्षेमध्ये, या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 60+ गुण पडले तरच आपण मुख्य परीक्षेला पात्र होऊ. तर आज रोजीपासून परीक्षेपर्यंत गट ब च्या परीक्षेपर्यंतचा कालावधी जर विचारात घेतला, आपल्याकडे हातात मोजून 80 ते 85 दिवसच उपलब्ध आहेत. मग ढोबळमानाने पूर्व परीक्षेतील विषयांचा आपण विचार केला तर साधारणतः एकूण 8 विषय आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये आहेत. 2023 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2022च्या तुलनेमध्ये 23 मध्ये केलेला महत्वाचा एक पूर्व परीक्षेमधील बेसिक फरक सांगता येईल आपल्याला. 22 मध्ये पूर्व परीक्षेला फक्त 7 विषय होते, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी एकत्रित स्वरूपात 15 प्रश्नांचाच या ठिकाणी विचार केले जायचा. मात्र 2023 पासून आयोगाने काय केलेलं आहे याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीला स्वतंत्र केलेलं आहे. म्हणजे एकूण टायटलची संख्या झालेली 8, म्हणजे साधारणतः 60 मिनिटाच्या कालावधीमध्ये एकूण 8 विषयाची प्रश्न तुमच्या समोर येत असतात आणि सरासरी साधारणतः या ठिकाणी जी 15 अंकगणित आणि बुद्धिमापनला मिळून 15 प्रश्नांचा विचार केला जात होता, इथं आता तो अंकगणिताला स्वतंत्र 10 प्रश्न विचारले जात आहेत आणि बुद्धिमापनची 10 प्रश्न विचारले जात आहे. याशिवाय साधारणतः जर विचार केला चालू घडामोडीसारखा विषय, अर्थशास्त्रासारखा विषय, सामान्य ज्ञान सारखा विषय यांना मात्र आयोगाने 2023च्या परीक्षेमध्ये 15चा वेटेज ठेवलेला होता. तुलनात्मक इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र 10 प्रश्नांचा विचार त्या ठिकाणी केलेला होता. इथं आपण समजणं हे फार थोडंसं आवश्यक आहे. या ठिकाणी लक्षात घेऊया की अंकगणित आणि बुद्धिमापनची जेव्हा 20 प्रश्न झालेली आहेत, अंकगणित बुद्धिमापन चाचणीची प्रश्न करेक्ट सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तुलनात्मक GSच्या प्रश्नापेक्षा तुलनात्मकरित्या आपल्याला वेळ जास्त लागतो. जेव्हा सरासरी विचार करतो
60 मिनिटांमध्ये मला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. ऑन ऑव्हरेज 36 सेकंदाचा कालावधी आपल्याला एका प्रश्नासाठी उपलब्ध होत असतो. मात्र जेव्हा अंकगणित आणि बुद्धिमापन 20 प्रश्न म्हणून आपण त्यांचा विचार करू, मॅथ्स आणि मॅथ्स प्लस ऐकू रिझनिंगचा भाग, तर साधारणतः 20 प्रश्न आहेत आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा कालावधी यांना लागतो. मग तुमच्याकडे उपलब्ध वेळ जर 60 मिनिट आहे आणि या 60 मिनिटापैकी तुमचे 20 मिनिट गेलेले आहेत, तर तुमची वेळ राहिलेली आहे 40 मिनिटाचा आणि 40 मिनिटाचा कालावधी विचारात घेता तुमच्या पुढे एकूण 6 सब्जेक्ट आहेत आणि 6 सब्जेक्टच्या माध्यमातून एकूण जवळजवळ तुमचे 80 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. लक्षात घ्या, हा एक मूलभूत फरक आहे. मी इथं तुलना थोडंसं राज्यसेवेच्या परीक्षेशी करू इच्छितो. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा पेपर, GS चा पेपर जर विचारात घेतला, प्रश्नांची संख्या 100 आहे आणि तुलनात्मक त्यांना 120 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. तुलनात्मक काठीण्य पातळी कंबाईनपेक्षा जास्त असते, हे निश्चित आहे, आपण समजून घेऊ. फक्त आपण वेळेची योजना या ठिकाणी आपण विचारात घेऊ. इथे 120 मिनिट आहे आणि यांना 100 प्रश्न सोडवायचे आहे आणि हे दोन्ही पेपरमध्ये म्हणजे राज्यसेवा असो कंबाईन असो, या ठिकाणी ब्लाइंड माइंडने प्रश्न सोडवायचा नसतो. म्हणजे काय, 100 प्रश्न आलेले आहेत आणि 100 प्रश्नाला टिकमार्क करा आणि चला. हे का करू शकत नाही हे मी सांगण्याची गरज नाही, तरीही क्लिअरिटी नवीन विद्यार्थी फॉर्म भरत. निगेटिव्ह मार्क सिस्टीम या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सोप्या भाषेमध्ये असं सांगू शकतो तुम्हाला, या पेपरमध्ये जितकं पचतं तितकंच खा. याच्यापेक्षा जास्त खाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहित होतं की काय होतं. इथं तेच होतं. निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे. अनावश्यक प्रश्न ज्याबाबत आपण कॉन्फिडन्समध्ये नाही, अशा प्रश्नाला स्पर्श करायचा नसतो. म्हणून 100 पैकी 100 सोडवण्याच्या नादात या ठिकाणी जायचं नसतं. कारण तुमची अॅक्युरेसी जर चांगली असेल, उलट तुम्ही इथं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जास्त प्रश्न सोडवला, तर उलट निगेटिव्ह मार्किंगमुळे तुम्ही चांगल्या प्रश्न सोडवल्याचा फायदा तुम्हाला होत नाही आणि तुम्ही मिळवलेले मार्क या निगेटिव्ह मार्क सिस्टीममध्ये कमी होतात. हे कित्येक वर्षी अनेक विद्यार्थ्यांचा पेपर अनालिसिस केल्यानंतर समजलेली बाब आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगणं असणार आहे, या परीक्षेला सामोरं जात असताना जे असे अनेक विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांची संख्या थोडी थोडकी नाहीये की गेल्या वर्षीच्या मेरिट मधून ते बाहेर पडलेले आहेत. किमान 10,000 ते 15,000 विद्यार्थी आहेत की त्या कट ऑफ लाईनच्या आसपास खेळतायत आणि हे जेव्हा पेपर अनालाइज करतात, पेपर संपल्यानंतर मग लक्षात येतं सिली मिस्टेक्स मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. वेळेची योजना निश्चितपणे केली गेलेली नाहीये. पेपर सोडत असताना काही ट्रिक्स आहेत, कशा पद्धतीने ह्या प्रश्नाला सामोरं जायला पाहिजे. तुम्ही अभ्यास केलेला भाग विचारात घेता किंवा तुम्ही विचार करणारी प्रक्रिया जी आहे तुमची स्वतःची एक विचार प्रक्रिया आहे, त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः न केलेला असल्यामुळे या किमान वेळेमध्ये तुम्हाला त्याची योजना फलद्रूप करता येत नाही आणि आपण शक्य ऑलरेडी ह्या अभ्यास पूर्ण झालेला असतो, मात्र थोड्याशा चुकामुळे, थोड्याशा हलगर्जीपणामुळे आपण मेरिटमधून बाहेर पडतो. हेच आजच्या या रणनीतीमधला एक भाग असणार आहे. हे असे जे विद्यार्थी आहेत की गेल्या वर्षी थोड्या थोड्या मार्कांनी मेरिटमधून बाहेर पडलेले आहेत. आजचा सेमिनार यांच्यासाठी आहे की जे पहिल्यांदाच ही परीक्षा देत आहेत. मात्र आता एक लक्षात घ्या, जे फर्स्ट टाइम म्हणजे सुरुवातच आता या परीक्षेची ही जाहिरात आल्यापासून ते करणार आहेत, मग ह्यांच्यासाठी योजना काय? कारण ती इंटिग्रेटेड एरिया असते की या परीक्षेची मला तयारी करायची आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही परीक्षा क्रॅक करायची आहे, तो एरिया वेगळा असतो. मात्र आता ह्याची जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात आल्यानंतर माझ्या पुढे 80 दिवसाचा कालावधी आहे, तर मग मी फार बॉटम लेवलनी हे असं करत गेलं पाहिजे आणि तुम्ही 80 दिवसांनी परीक्षा आहात तिथे तुम्ही क्रॅक कराल नाही. आजचा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट काय आहे, या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला असलेले हे जे सर्व विषय आहेत, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जर विचारलं हा या विषयाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे की नाही केलेला आहे, की हा विषय तुम्ही पहिल्यांदाच पाहताय का, नाही आहे. तुम्ही 10वी पूर्ण केलेली आहे तर हे सर्व विषय तुम्हाला येऊन गेलेले आहेत. या विषयांचा 10वी पर्यंतचा अभ्यास तुमचा झालेला आहे. जेव्हा आयोग
या विषयाचा विचार करतो तेव्हा त्याचा स्तर त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. 10वी-12वी पर्यंतच्या स्तराचा विचार करून या विषयाची आखणी केलेली आहे. तुम्ही जर 10वी-12वी केलेली आहे तर हे विषय तुमचे अभ्यास झालेले आहेत. तुम्ही जर 10वी पर्यंत फार व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं समजून अभ्यास केलेला असाल तर इथं तुम्हाला या विषयाच्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी अडचण येत नाही. मात्र जर 10वी पर्यंतच्या अभ्यासामध्ये जर तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील, काही भाग दुर्लक्षित झालेला असेल, तो मात्र या ठिकाणी समजून घेण्यासाठी या विषयांचा अभ्यास मुळासकट करणं अभिप्रेत राहतो. पण ही काळजी आपण या ठिकाणी घेऊया. आता मी जास्त खोलात न जाता 80 दिवस तुमच्या समोर आहेत, ज्या बॅचच्या अनुषंगाने मी आज तुमच्या समोर उभा आहे. उद्यापासून 14 ऑक्टोबर पासून आपली बॅच सुरू होत आहे, जी प्री फोकस्ड बॅच, कंबाईन्ड प्री फोकस्ड बॅच, म्हणजे व्यवस्थितरित्या या 8 विषयाचा या पूर्व परीक्षेला क्रॅक करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची योजना आपण या ठिकाणी केलेली आहे. यासाठीचा सगळा अकलित भाग मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तदनंतर जे नव्याने अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, या परीक्षेला तुम्हाला फॉर्म भरायचाच आहे. या 80 दिवसात तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. याही परीक्षेमध्ये या 80 दिवसाचा व्यवस्थित जर प्लॅनिंग करून जर अभ्यास केला तर निश्चितपणे आपण मुख्य परीक्षेला पात्र होऊ शकता. जे विद्यार्थी गेल्या वर्षी थोड्या थोड्या मार्काने का होणार गेलेले आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात कन्सेप्ट क्लिअर करून सराव प्रश्नावरती तुलनात्मकरित्या जास्त भर द्यावा, वेळ लावून पेपर सोडवावा. पेपर सोडवल्यानंतर जर तुम्ही 1 तासात जर पेपर सोडवताय, पेपर संपल्यानंतर 2 तासामध्ये त्याचा एक अनालाइज करावा. तेही मी नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या पुढे स्पष्टपणे सांगेन. किंवा सराव पेपरला सामोरं जात असताना कोणकोणती काळजी घ्यावी, सराव पेपर संपल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही त्या पेपरचा अनालाइज केला गेला पाहिजे, हाही भाग मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून देईन. आपण इथं पहिल्यांदा असं लक्षात घेऊ, जी बॅच मी तुमच्या पुढे आणतोय 14 तारखेपासून सुरू होणारी बॅच, म्हणजे 14 ऑक्टोबर पासून सुरू होणारी बॅच, त्याची डेमो लेक्चर सोमवार ते शनिवार मध्ये सुरू होणार आहेत. दुपारी 2 वाजता युट्यूब चॅनलवरती, लाईव्ह युनिक अकॅडमीच्या ऍप वरती आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये पुणे येथे संचेती प्रिमायसेस म्हणजे संचेती हॉस्पिटलच्या समोर जे युनिक अकॅडमीचं प्रिमायसेस आहे, या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपामध्ये ही बॅच सुरू होत आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत, निश्चितपणे याच्यात यशस्वी होऊ इच्छित आहेत, त्यांनी या सेमिनारचा पहिल्यांदा फायदा घ्यावा किंवा या सेमिनार मधून या विषयाची किंवा शिकवणाऱ्या प्राध्यापकांची क्वालिटी काय आहे हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकणार आहे. मी असं म्हणणार नाही की आम्ही फार चांगले घेतो, तर तुम्ही या, हा अनुभव घ्या, युट्यूब मधून पहा किंवा ऍप मधून तुम्ही ह्या सेमिनारला सामोरं जा, तर तुम्हाला लक्षात येऊ शकेल. ओके, फारच आपण अल्प दरामध्ये ही बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. मी पुढे जाईनच. साधारणतः जरी आयोगाच्या आत्ताच्या प्रोसेस प्रमाणे गट ब स्वतंत्र आहे, गट क स्वतंत्र आहे, दोन्हीचा अभ्यासक्रम सेम आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी दोन्हीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, गट ब आणि गट क. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मागच्या वर्षी गट ब गट क ची एकत्रित आहे. हो, एकत्रित होती, आता वेगळी झाली. सिलेबस याच्यामध्ये फरक केलेला आहे का? नाही केलेला आहे. सिलेबस एकसारखा आहे. मी उलट हे सांगेन, गट क च्या विद्यार्थ्यांनी गट ब पद्धतीनंच अभ्यास करणं अभिप्रेत आहे. जर तुम्ही त्या पद्धतीनं जर अभ्यास केलात, निश्चितच वरच्या स्तरावरचा तुम्ही अभ्यास कराल आणि त्याचा फायदा तुमच्या गट क च्या परीक्षेसाठी तुम्हाला होणार आहे. जी बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ती साधारणतः 14 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. दुपारी 2 ते 6 या कालावधीमध्ये दररोज 4 तास आम्ही 80 दिवसाचं किमान जर प्लॅनिंग विचार केला तर जवळजवळ 320 तास होतात. 80 दिवसाचा विचार केला तर 320 तास होतात. पण साधारणतः आपण 4 तासाचं कॅल्क्युलेशन हे साधारणतः संबंधित प्राध्यापकावरती ठेवलेलं आहे. त्या प्राध्यापकांना वाटलं की आपण जो विद्यार्थी आपल्या समोर आहे यांना आणखी थोडंसं व्यापक स्तरावरती शिकवणं आवश्यक आहे,
तर 4 तासाचं ते 5 तास करू शकतात. पण मी हमी देऊ इच्छितो, एवढ्या कमी वेळामध्ये ही बॅच फास्ट ट्रॅक नाहीये. फार व्यवस्थितरित्या त्या विषय प्राध्यापकाला भरपूर तास उपलब्ध करून दिले गेलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ही बॅच पुढे जाणार आहे. ह्याच्यात काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती आपण थोडीशी समजावून घेऊया. पूर्व परीक्षेतील 8ही विषयांची तयारी, आताच मी जे तुमच्यापुढे 8 विषय आणलेले होते, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमापन, ह्या विषयाची सर्व अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, हे मी जाणीवपूर्वक थोडंसं ट्रेस करून सांगू इच्छितो. युनिक अकॅडमीमध्ये 2011 पासून या कंबाईन बॅचचं एक समन्वय मी साधत आहे. इथला कोऑर्डिनेटर म्हणून मी काम करत आहे. या कालावधीपासूनचे प्राध्यापक आपल्याकडे या बॅचसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे किमान 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले अनुभवी प्राध्यापक या ठिकाणी आपण विचारात घेतलेली आहेत. हेही मी तुम्हाला क्लिअर करेन. ही आपली युनिक अकॅडमीची टीम आहे. प्रत्येक विषय तज्ज्ञ आपल्याकडे आहे. यांची ओळख ऑलरेडी युट्यूबच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना होते. अनेक व्हिडिओ यांचे युट्यूबवरती आपल्याला तुम्हाला पाहायला मिळू शकतात. सामान्य विज्ञानासाठी राहुल देशमुख आपल्याकडे आहेत. याशिवाय भूगोलासाठी कुशल देशपांडे, दत्तात्रय कुलकर्णी, राज्यशास्त्र या विषयासाठी, इतिहासासाठी संदीप हर्डीकर, समन्वय म्हणून मी या बॅचचं कोऑर्डिनेशन करत असतो. संतोष आदाटे अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित आहेत. केतन कुमार पाटील चालू घडामोडी हा विषय शिकवतात. गोविंद हिबारे बुद्धिमापन चाचणीसाठी आणि प्रवीण अक्कनवरू सर अंकगणितासाठी आपण ठेवलेले. हे फक्त मी थोडंसं समजण्याच्या दृष्टिकोनातून हे का क्लिअर करतोय, एका विषयासाठी एकच प्राध्यापक, म्हणजे इथं असं केलेलं नाही की एक प्राध्यापक आहे आणि 4 विषय तो शिकवतोय. हा बिलकुल इथं एरिया ठेवलेला नाही. त्या विषयाचा विषय तज्ज्ञ आपण या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. पुढच्या बाबीकडे आपण जाऊया. एका विषयासाठी एक विषय तज्ज्ञ, छापील व अद्ययावत नोट्स ऑनलाईन विद्यार्थ्यांना घरपोच. ओके, आता ही बॅच आपली ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचं ऑनलाईन ऍडमिशन घेतलेलं आहे, यांना याच्यासाठी जे तयार केलेले नोट्स आहेत, छापील आणि प्रिंटेड आणि अद्ययावत नोट्स म्हणेन मी त्याला, ही त्यांना घरपोच पाठवली जाणार आहेत. हे भारत सरकारच्या स्पीड पोस्ट या माध्यमाच्या आधारावर तुम्हाला घरपोच, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही ग्रामीण भागात मध्ये राहिला तरी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ही नोट्स उपलब्ध होणार आहेत. नोट्सचा भाग विचारात घेतला तर मी नोट्स ही तुमच्या पुढे थोडस ठेवू इच्छितो. पहा की या वर्षी आम्ही अद्ययावतीकरण केलेलं आहे आणि प्रत्येक विषयाचे जे नोट्स आहेत हे साधारणतः इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, आता इंग्रजी मराठीचा उल्लेख फक्त या ठिकाणी एवढ्या मुख्य परीक्षेचे विषय आहेत, पण पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला या वरच्या नोट्सचा संबंध या ठिकाणी राहणार आहे. अंक याशिवाय नोट्सचाच भाग विचारात करता सगळ्यात आणखी एक महत्वाचा भाग मी तुमच्या पुढे ठेवू इच्छितो. याच्यातील एक महत्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला इथे अधोरेखित करेन, तो सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणता येईल माझ्या दृष्टिकोनातून. साधारणतः 8,000 प्लस MCQ छापील स्वरूपातील सरावासाठी उपलब्ध असणार आहे. मी म्हणाल सर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रश्न, 80 दिवसाचा कालावधी आहे, मग याचंही कॅल्क्युलेशन केलं तर रोज 100 प्रश्न आम्हाला सोडवायला मिळणार आहेत, अशी त्याची अवस्था असेल. पहा मित्रांनो, आपण युनिक अकॅडमी बॅच घेत असताना इंटिग्रेटेड स्वरूपातली बॅच जाहीर करत असतात. पण आता मागचा 2024चा संपूर्ण कालावधी विचारात घेतला, आपण जाहिरातीची वाट पाहिलो तसं आयोगाने 16 जूनलाच परीक्षा जाहीर केलेली होती. फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी याची तयारी करत होते आणि तयारी करत आहेत. आणि जेव्हा ह्या इंटिग्रेटेड बॅचचा विचार होतो, प्रत्येक प्राध्यापक आपला विषय संपवत असताना युनिक मधली मी ही स्ट्रॅटेजी तुमच्या पुढे क्लिअर करतो. कंबाईन ग्रुप B-C साठी जी आपल्याकडे इंटिग्रेटेड बॅच होते, यासाठी साधारणतः 14 ते 15 विषय शिकवले जातात. आत्ता पूर्व परीक्षेचा विषय आहे म्हणून आपण 8 विषयाची योजना आपण डोळ्यासमोर ठेवूया. इथं प्रत्येक फॅकल्टी आपल्या विषयाची क्लास टेस्ट क्रिएट केलेला आहे. म्हणजे साधारणतः 3-4 घटकांचा विचार करता एक क्लास टेस्ट तो क्रिएट करतोय आणि संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने 8 ते 10 क्लास टेस्ट त्यांनी आपल्या
विषयावरती विचारात घेतलेली आहे. असं प्रत्येक प्राध्यापकाने म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान. आता फक्त मी अंकगणित आणि बुद्धिमापनचा उल्लेख नाही केलेला आहे. अंकगणित आणि बुद्धिमापनचा उल्लेख करत असताना मी जाणीवपूर्वक क्लिअर करतो. आपल्या प्राध्यापकाची इथली रचना आहे, एखादा टॉपिक शिकत असताना टॉपिक समजावून दिला जातो. टॉपिक समजावून देत असताना मागील 12-13 वर्षामध्ये गट ब, गट क वर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा परामर्श त्या घटकांतर्गत घेतला जातो. ते PIQ समजावून दिले जातात, वर्गात सोडून घेतले जातात आणि प्रत्येक घटकाची टेस्ट त्यांना घरी सोडवायला दिलेली असते. म्हणजे ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट ऑनलाईन स्वरूपात त्यांच्या ऍपवरती उपलब्ध असणार आहे आणि जे ऑफलाईनसाठी विद्यार्थी प्रवेश घेतलेले असतात प्रिंटेड स्वरूपामध्ये ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना हे नोट्स उपलब्ध करून दिले जातात. त्याला वर्कबुक, सराव प्रश्नसंचाचा वर्कबुक असं आपण नाव विचारात घेतलेलं आहे. आणि जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सोडवता तर येणारच आहे, पण यांना घरपोच हे PYQ सोडवण्यासाठी पाठवून दिलेले असतात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फिजिकली हे सराव प्रश्न सोडवता येतात. ऑनलाईन स्वरूपात तुम्ही ऍपवरती जाऊन ही टेस्ट त्या ठिकाणी सोडवू शकता. कारण ऍपवर सोडवणं हे जास्त महत्वाचं का असतं की विदिन तुम्ही पेपर सोडवला की तात्काळ तुम्हाला तुमचे मार्क्स दिसू शकतात, तुम्ही किती चुकलाय आणि किती बरोबर आलेले आहेत आणि तुम्ही नंतर तुम्ही फिजिकली त्याच्यावरती विचार करू शकता. ही सगळी गोळाबेरीज म्हणजे 8 विषयाच्या सर्व प्राध्यापकांची प्रश्नांची गोळाबेरीज जेव्हा आपण करतो, वर्गात सोडवलेल्या प्रश्नांचा विचार करतो, याची एकत्रित गोळाबेरीज जवळजवळ 8,000 प्रश्नापर्यंत होते. म्हणजे थोडक्यात तुम्ही दररोज एक पेपर सोडवला तरी तुम्हाला वेळ कमी पुरेल एवढ्या प्रश्नांचा समावेश या बॅचच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा फक्त विषय आणि घटकनीय आणि क्लास टेस्टचा भाग मी तुमच्या पुढे व्यक्त करतोय. याशिवाय आणखी एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपण विचारात घेऊ. हा, या बॅचसाठी कारण आपण लागलीच 10 नोव्हेंबर पासून या परीक्षेचा अभ्यास झाल्यानंतर आपला खरंच अभ्यास झाला की नाही हे चेक करायचं असेल तर यासाठीची सराव परीक्षा म्हणजे सराव टेस्ट आपण 10 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. दर रविवारी ही परीक्षा तुमच्या समोर येणार आहे. साधारणतः 5 जानेवारी पर्यंतचा कालावधी विचारात घेता आपल्याला या 10 सराव चाचण्या तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. इथं एक महत्वाचा भाग याकडे आपण विशेषतेने लक्ष द्यावं विद्यार्थी मित्रांनो. या 10 सराव चाचण्या तर आपल्याला उपलब्ध होणारच आहेत 10 सराव पेपरवर, पण याची कॉस्ट फक्त 600 रुपये तुम्हाला विचारात घेण्यात आलेली आहे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना 400. इथं आपण याच्याकडे जाऊया. इथं आणखी एक भाग महत्वाचा आहे. या 10 प्रश्नपत्रिकेबरोबर आणखी 9 प्रश्नपत्रिका, या 9 प्रश्नपत्रिकेमधील 5 प्रश्नपत्रिका हे सर्वसमावेशक असणार आहेत आणि 4 प्रश्नपत्रिका ह्या विषयनिहाय स्वरूपाच्या असणार आहेत. म्हणजे तुमच्या एखाद्याच्या विषयाचा अभ्यास पूर्ण झालाय आणि तो तुम्हाला झालाय की नाही चेक करण्याच्या दृष्टिकोनातून विषयनिहाय, इतिहासाची एक स्वतंत्र 50 मार्काची परीक्षा, भूगोलाची 50 मार्काची परीक्षा अशी स्वतंत्र होते, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होतो की मी अभ्यास केलोय, हे घटकाचा अजून अभ्यास राहिलेला आहे हे चेक करण्यासाठी विषयनिहाय परीक्षेचा. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जी टेस्ट सिरीज आपण डिक्लेअर करत आहोत या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास 19 म्हणजेच 1900 प्रश्न तुम्हाला आणि तेही तज्ज्ञ प्राध्यापकाच्या मार्फत तयार केलेले प्रश्न तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आता याचंही मी क्लिअरिटी ठेवेन तुमच्या विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा 100 मार्काची टेस्ट सिरीज आपल्याकडे विचारात घेतली गेलेली आहे, ही टेस्ट सिरीज 2023च्या फॉर्मॅट प्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आयोगाने प्रत्येक विषयाला न्याय दिलेला आहे आणि प्रश्नांची संख्या निश्चित केलेली आहे, त्याच पद्धतीनं या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येणार आहे. ही प्रश्नपत्रिका योजना करत असताना एका विषयाचा मी फक्त परामर्श घेतो. साधारणतः 10 प्रश्न भूगोलाला विचारले जातात. ओके, तर आपण 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी निश्चित केलेली आहे. म्हणजे जवळपास 100 प्रश्नांचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. मग इथं त्या संबंधित प्राध्यापकाकडून जेव्हा प्रश्न आपण विचारात घेतले, ते कसे घेतलेले आहेत तर प्रत्येक टॉपिकनुसार 10 प्रश्न द्या आणि प्रत्येक टेस्टनुसार नाहीये, तर 100 प्रश्नांची त्यांना योजना करायला लावत असताना पूर्व परीक्षेचा विचार करता फिजिकल जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी आणि महाराष्ट्र जॉग्राफीचा समावेश असतो.
त्याच्यात वेटेज हे तुलनात्मकरित्या महाराष्ट्र जॉग्राफीला जास्त आहे, त्यानंतरचा तुलनात्मक कमी वेटेज हे भारताच्या भूगोलाला आहे, त्याच्यापेक्षा कमी वेटेज हे प्राकृतिक भूगोलाला आहे. शिकवत असताना मात्र या वेटेज प्रमाणे न शिकवता व्याप्तीनुसार आपण या ठिकाणी शिकवतो. प्राकृतिक भूगोल हे फार महत्वाचा बेसलाईन पार्ट आहे आणि तो व्यवस्थित असेल तरच भारत आणि महाराष्ट्र आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतो. म्हणून इथं मात्र ही योजना करत नाही. इथं प्रश्न काढून देत असताना याच पद्धतीनं या 100 प्रश्नांची योजना करत असताना साधारणतः 60 प्रश्न हे फक्त महाराष्ट्रावर विचारले जातात आणि याच्यातले जवळपास 30 प्रश्न भारतावर असतात आणि 10च्या आसपास प्रश्न 10 ते 12 20 प्रश्न हे फिजिकल जॉग्राफीवर विचारले जातात किंवा आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे. हे 60 प्रश्न देत असताना संबंधित प्राध्यापकाला सूचना केलेली असते 60 वेगवेगळ्या घटकावरती प्रश्न विचारा, जेणेकरून मुलांना परीक्षा देत असताना असं जाणवलं पाहिजे की अरे आपण या घटकाचा अजून अभ्यास केलेला नाहीये, कारण आमची ही सराव परीक्षा आहे, आम्ही आयोग नाहीये. सराव हा सराव असतो, मग तो काठिण्य स्तरावर घेणं ही आमची जबाबदारी आहे. जेवढं तुम्ही इथं काठिण्य स्तरावरती सराव पेपर द्याल तेवढं सहजतेने आयोगाच्या प्रश्नपत्रिकेला तुम्ही सामोरं जाऊ शकता आणि तिथं सहजता तुम्हाला प्राप्त होऊ शकते. अशा पद्धतीनं टेस्ट सिरीजचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. साधारणतः या ठिकाणी वैशिष्ट्याचा विचार करता मी रिपीट करतो, तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्राध्यापक, सर्व प्रकारचे छापील नोट्स अद्ययावत स्वरूपाचे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व सराव प्रश्नपत्रिका ह्या अद्ययावत आहेत. क्लास टेस्ट ह्या अद्ययावत करून ठेवलेल्या आहेत. ह्या ऑनलाईन स्वरूपात आहेत. ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये मुलांना विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आणि याशिवाय ह्या 19 प्रश्नपत्रिका या बॅच साठीही मोफत असणार आहेत. म्हणजे तुलनात्मक लक्षात येत असेल, युनिक अकॅडमी या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा भाग भरभरून उपलब्ध करून देत आहे. जबाबदारी आहे या परीक्षेला पात्र असलेल्या विद्यार्थ्याची, या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची, की हे दिलेलं कसं पचवायचं आहे आणि याचा फायदा पचवलं तरच आपण सक्षमपणे या परीक्षेला सामोरं जाऊ आणि अचूकपणे सामोरं जाऊ, एवढं मी निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो. नेक्स्ट, द युनिक अकॅडमी ज्या पद्धतीनं कोचिंगचं काम करते, त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे साहित्य आपल्याला 2005 पासून युनिक अकॅडमी उपलब्ध करून देत आहे. आजतागायत या ठिकाणी युनिकमध्ये कोणतंही पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असताना आमची खास एडिटोरियल टीम याच्यावर काम करते. अचूकता शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. चांगल्या तज्ञ लेखकाकडून हे पुस्तक लिहून घेतलं जातं आणि तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देत असतो. खास या गट ब आणि गट क चा विचार करता चांगली दर्जेदार सर्व घटकांना, सर्व विषयांना उपयुक्त अशी सर्व पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. श्री समाधान महाजन सरांचं आधुनिक भारताचा इतिहास जे पुस्तकाला आवश्यक आहे, याच्यातच सरांनी महाराष्ट्राचाही विचार केलेला आहे आणि भारताचाही विचार केलेला आहे. त्यामुळं हे पुस्तक तुलनात्मकरित्या इतिहास विषयासाठी उपयुक्त आहे. याशिवाय सॉरी, वरद देशपांडे यांचं स्पेसिफिक महाराष्ट्रावर आधारित ही पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर इतिहासाचाच भाग हा समाज सुधारकाचा आहे. संदीप हर्डीकर लिखित समाज सुधारक हे पुस्तक आहे. राहुल पाटील सर मागील 10 वर्षापासून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. मी स्वतः याचा साक्षीदार म्हणेन. गेल्या वर्षी युट्यूबवरती व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होतील. 2023ला जेव्हा ही परीक्षा झाली, या परीक्षा झाल्यानंतर तात्काळ आम्ही त्याच दिवशी या परीक्षेचं एक्सप्लेनेशन युनिक अकॅडमीच्या मार्फत युट्यूबवरती आम्ही जाहीर केलेलं होतं. मी स्वतः भूगोलाचं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. त्या 10 प्रश्नापैकी 10च्या 10 प्रश्न त्या पुस्तकामधून उपलब्ध आलेले, याची पुरावेही त्या युट्यूबवरती मी दिलेले आहेत. एनसीईआरटीची आमची खास सिरीज उपलब्ध झालेली आहे, जे आत्ताच्या नवीन पॅटर्नसाठीही विद्यार्थ्यांना ती उपयुक्त असणार आहेच, पण कंबाईनच्या विद्यार्थ्यांनाही ती उपयुक्त आहे. अशी एनसीईआरटी सिरीज मधले प्राकृतिक आणि मानवी भूगोलाचं पुस्तक आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. याशिवाय संचालक
माननीय तुकाराम जाधव सरांचं संविधान, भारतीय संविधान व घटनात्मक प्रक्रिया हे तुलनात्मकरित्या पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला, आता नवीन येणाऱ्या राज्यसेवा पॅटर्न परीक्षेला अत्यंत दर्जेदार पुस्तक आपल्याला उपलब्ध आहे. याशिवाय एनसीईआरटी सिरीज मधलंच सामान्य विज्ञान पुस्तक पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला गट ब क साठी उपयुक्त ठरणार आहे. पर्यावरणाचा पुस्तक ही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे, कारण 2023च्या अभ्यासक्रमामध्ये मुख्य परीक्षेमध्ये जाणीवपूर्वक 5 प्रश्नाला पर्यावरणाचे प्रश्न उपलब्ध झालेली आहेत. हेही प्रश्न या ठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय बुद्धिमापन चाचणीचा जो एक स्वतंत्र भाग आहे आता 10 मार्काला, तेही पुस्तक या युनिक अकॅडमी पब्लिकेशन मार्फत आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये जाणीवपूर्वक एक नवीन सब टॉपिक ऍड केलेले आहे, तो म्हणजे दूरसंवेदन. हेही पुस्तक चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 125 ते 150 पानामध्ये दूरसंवेदनाची माहिती याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आत्ताच नव्याने मागील 10 दिवसापूर्वीच प्रकाशित झालेलं अर्थशास्त्राचं पुस्तक पराटे सरांचं आता उपलब्ध केलेलं आहे. करंट जून 2024 पर्यंतची संपूर्ण करंट अपडेट आकडेवारी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हे सध्या पुस्तक सर्वदूर महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. जर आपल्यापर्यंत पोहोचलेलं नसेल, द युनिक अकॅडमीच्या नारायणपेठ मधील शॉपिंगमध्येही तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध होईल. तर आपण ऑनलाईन पुस्तक मागवणार असाल तर आपल्याला अमेझॉन वरती आणि फ्लिपकार्ट वरती हे पुस्तक आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तिथून उपलब्ध घेऊ शकता. चालू घडामोडी लिखित देवा जाधवर सरांचं खास पुस्तक दीपावलीनंतर लागलीच इयरबुक आपल्या सेवेमध्ये येत आहे. या परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून देवा जाधव सरांनी या चालू घडामोडी पुस्तकाचं एक खास कंबाईन विशेष पुस्तक म्हणू आपण, कंबाईन पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने गट ब आणि गट क च्या परीक्षेला उपयुक्त असं पुस्तक 15 नोव्हेंबर नंतर आपल्याला मार्केटमध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध होईल. याची नोंद घ्यावी. याबाबतचं नवीन आणखी काही नोंदी असतील ते आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. याशिवाय मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास, कारण या परीक्षेची तयारी तुम्हाला करायची आहे तर निश्चितपणे मागील प्रश्नपत्रिकेचा परामर्श घ्यावा लागतो. प्रत्येक विषय रेफरन्स तुम्ही अभ्यास करत असताना PYQ म्हणजे मागील प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहेत, कुठल्या घटकावरती विचारलेले आहेत, जास्त कोणत्या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत, कुठं कमी घटकावरती विचारलेले आहेत, ह्याचा बोध घेता येतो. म्हणून आम्ही एक आपल्याला स्वस्तामध्ये MPSC कंबाईन म्हणजे गट ब आणि गट ग च पुस्तकं सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता या बाबतीत मी थोडंसं नंतर क्लिअर करेन. आता इथं ही बाकीची 3 पुस्तक मुख्य परीक्षेशी संबंधित आहेत, त्यामुळे मी त्याला आता स्पर्श करणार नाही. अजून एक नव्याने आपल्याला आम्ही मागील वर्षापासून 2023 ची परीक्षा झाल्यानंतर याचा विचार केला होता. आमची एडिटोरियल टीम याच्यावरती विचार केलेली होती की कसं महाराष्ट्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त एकाच पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी कशी करता येईल. तशी करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो, हेही मला माहित आहे. कारण इंग्रजी सारखा विषय आहे की एका पुस्तकामध्ये आणता नाही, सगळ्या विषयांना इथं आणता येणार नाही. पण GS ची जी महत्वाची सर्व विषय आहेत, म्हणजे म्हणू आपण ह्याच्यात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान प्लस जे मुख्य परीक्षेला नव्याने वाढवण्यात आलेली काही विषय आहेत. दूरसंवेदनासारखा भाग आहे, कायद्याचा भाग आहे, पर्यावरणाशी रिलेटेड असलेला भाग आहे. म्हणजे जेणेकरून जे GS मधील सर्व विषय या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. या पुस्तकाची निर्मिती आमच्या एडिटोरियल टीमने मागच्याच महिन्यात पूर्ण केलेली आहे. फक्त जाहिरातीचे आम्ही वाट पाहत होतो आणि हे तुम्हाला दीपावली नंतर सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध होणार आहेत. भाग 1 आणि भाग 2 असं म्हटलेलं आहे. जरी भाग 1 आणि भाग 2 या पुस्तकाला स्वतंत्र म्हणलेलं असलं तरी भाग 1 भाग 2 स्वतंत्र विक्रीस उपलब्ध राहणार नाही. एक बरोबर दुसरं पुस्तक हे मोफत असणार आहे. भाग 1 बरोबर भाग 2 पुस्तक मोफत असणार आहे. साधारणतः दोन्ही पुस्तक म्हणून जवळपास 1500 पानाचं पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिलं जात आहे. म्हणजे जेणेकरून डाटा हा तुम्हाला जास्तीत जास्त वाचनीय रेफरन्स संदर्भ तुम्हाला या पुस्तकातून तुम्हाला उपलब्ध होतील. निश्चितपणे ह्या येणाऱ्या 5 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीच्या परीक्षेला याचा फायदा आपल्याला होऊ शकेल याची मी निश्चितपणे तुम्हाला ग्वाही देतो. हे पुस्तक तुम्हाला दीपावलीनंतर सर्वत्र मार्केटमध्ये उपलब्ध होईल. मी निश्चितपणे याचा फायदा घ्यावा.
जे आता मी टेस्ट सिरीज बाबत ही तुम्हाला बोललेलो होतो. 14 बॅच सुरू आपली 14 ऑक्टोबर पर्यंत सुरू होत आहे आणि त्याचबरोबर उद्यापासून सोमवारपासून शनिवार पर्यंत साधारणतः प्रत्येक विषयांचे डेमो लेक्चर्स आपल्याला युट्यूब चॅनल, ऑनलाईन स्वरूपात युनिक अकॅडमीच्या ऍपवरती, ऑफलाईन स्वरूपामध्ये संचिती प्रिमासिस मध्ये तुम्हाला लेक्चर्स या ठिकाणी अटेंड करता येऊ शकणार आहेत. निश्चितपणे तुम्ही या सर्व लेक्चरचा, याशिवाय जर प्रवेशासाठी काही तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही या नंबरवरती 8929920917 या नंबरवरती आपण संपर्क साधावा, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील तर ते क्लिअर होतील. हे सगळं मी चर्चा करत असताना एक लक्षात घ्या, ह्या बॅचची फीस मात्र तुलनात्मकरित्या तुम्हाला फारच कमी स्वरूपामध्ये ठेवलेली आहे. असंही तुम्हाला जाणवेल विद्यार्थी मित्रांनो की मार्केटमध्ये यापेक्षाही खालच्या स्तरावरती फीस आहे, पण युनिक अकॅडमीने ही एक काळजी घेतलेली आहे. लक्षात घ्या, फारच विनाकारण फीस कमी ठेवून दर्जात्मक घसरण होऊ देणार नाही. साधारणतः जे काही तुम्हाला आम्ही देऊ, जे उत्कृष्ट आहे त्या आधारावरती ऑफलाईनचा प्रवेश तुम्हाला 7,000 मध्ये विचारात घेतलेला आहे आणि ऑनलाईन बॅच साठी फक्त 5,000 रुपये इतकं शुल्क लावलेलं आहे. टेस्ट सिरीजचा विचार करता जवळपास 19 टेस्ट सिरीज ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला फक्त 600 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहेत आणि ऑनलाईन स्वरूपामधल्या टेस्ट ह्या 19 टेस्ट तुम्हाला फक्त 400 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी मित्र, हा थोडा बॅचचा सहसंदर्भ मी तुमच्या पुढे ठेवला, पण इथे थोडस आपण परत एकदा या बाबी आपण समजून घेऊ. मी तेव्हाच तुम्हाला क्लिअरिटी ठेवलेली होती की आपल्याला 80 दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे. तर याच्यात विद्यार्थी मित्र, माझं वैयक्तिक असं हे नाहीये की याच पद्धतीनं तुम्ही याचा अभ्यास केला गेला पाहिजे. याच्यात साधारणतः जी 8 विषय आहेत, इतिहास, भूगोल, एक तास 3 राज्यशास्त्र, 4 अर्थशास्त्र, 5 सामान्य विज्ञान, 6 चालू घडामोडी, 7 अंकगणित आणि 8 बुद्धिमत्ता. मला तेव्हाच आपण कल्पना दिली 80+ दिवस सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. मित्र हो, जेव्हा 80 दिवस आहे तर मी 80 दिवसाचं नियोजन अपेक्षित नसतं. कोणतंही नियोजन किंवा रणनीती आखत असताना शेवटचा जो एक पॅच असतो तो 10 दिवसाचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करणं अपेक्षित असतं. आतापर्यंतची तयारी करत असताना आम्ही हेच विचार करतो की तुमचं रिव्हिजन, जेही रिव्हिजन असेल, या परीक्षेची तयारी करत असताना तुमचा रिव्हिजनचा भाग हा एक स्लो रिव्हिजन म्हणजे व्यापक रिव्हिजन म्हणतो, त्याच्यापेक्षा थोडंसं स्पीडी रिव्हिजन म्हणूया. आणि त्याच्यानंतर परीक्षा आणखी 10 दिवसावर आहे, त्याच्यानंतरचा एक रिव्हिजन आणि सगळ्यात शेवटी जेव्हा 10 दिवस राहतात, 1 डे सब्जेक्ट 1 रिव्हिजन, ही मी तुम्हाला थोडंसं एक तुमच्या पुढे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. यालाही तुम्हाला कसं वापरते आता पहा, प्रत्येकाला 10-10 दिवस तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत. ठीक आहे. दहा दिवस आपण कन्सिडर करूया, तुम्ही दररोज 10 तास अभ्यास करणार आहात. याचा आधार घेता 10 तास जर तुम्ही अभ्यास करताय तर तुम्हाला 10 दिवस मिळत आहेत, तर म्हणजे एका विषयाला किती वेळ मिळते तुम्हाला? 100 तास. याच्यापेक्षा जास्त मिळेल का? नाही.
आता एखाद्या विषयाची अभ्यास करण्याची पद्धत जर तुमचा पूर्वीच अभ्यास झालेला आहे तर येथे कॅल्क्युलेटिव्ह करता येईल. विद्यार्थी मित्र, याच्यातले आपण काय करूया, तुमच्या क्लिअरिटीसाठी 10 दिवस विचारात घ्यायचे नाहीये. आपण फक्त 90च दिवस घेऊ. बाकीला आपण हे कन्सिडरेशन धरूया. 90 तास तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तर तुमची साधारणतः फर्स्ट रीडिंग जी आहे ती फर्स्ट रीडिंगसाठी या 90 तासामध्ये किती तास तुम्हाला आपल्याला उपलब्ध करू देऊया? 40 तास. सेकंड रीडिंग ही साधारणतः 30 तासाची असावी. आणि थर्ड रीडिंग बघा, मी 3 रिव्हिजनचा विचार या ठिकाणी करतोय. म्हणजे 40 प्लस 30 प्लस 20 तुमचे टोटल होतील 90 तास. पण इथे 10 तास मी कमी पकडलेले आहे. म्हणजे शेवटचे 10 दिवस म्हणजे 1 दिवस या विषयातला 1 दिवस तसाच शिल्लक ठेवलेला आहे. तो 10 तासाचा आहे. तो सगळ्यात शेवटी म्हणजे हे 90 तास 3 रिव्हिजन होतील. म्हणजे तुम्ही इतिहासाची रिव्हिजन करताय तर पहिले 40 तासामध्ये तुमची इतिहासाची रीडिंग झाली पाहिजे. पीवायक्यूचा सहसंबंध तिथं जोडता आला पाहिजे. व्यवस्थितरित्या त्याचा क्लास जर करत असाल तर त्या अनुषंगाने याचा सहसंबंध जोडता आला पाहिजे. आणि त्यानंतर पुढची जेव्हा रीडिंग आहे, कारण एकदा जर तुम्ही वाचलेला असेल, सेकंड जेव्हा वाचायला जाता तेवढाच वेळ लागत नाहीये, तर तुलनात्मक कमी लागतो, तर तुमची 10 तास कमी केलेले आहेत. आणि जेव्हा थर्ड टाइम तुम्ही वाचायला जाता अजून त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो, म्हणून 20 तास. आणि सगळ्यात शेवटी या विषयासाठी तुम्हाला परत 10 तास जे आपण कमी केलेले आहे या ठिकाणी, हे 10 तास म्हणजे तुम्ही जर 90 दिवसामध्ये साधारणतः 80 दिवसापैकी जर तुम्ही साधारणतः 72 दिवसामध्ये तुम्ही ह्या 3 रिव्हिजन पूर्ण जेव्हा करता, शेवटचे जे 8 दिवस आहेत ती शेवटची रिव्हिजन असते. आणि शेवटची रिव्हिजन हे 1 डे 1 सब्जेक्ट या पद्धतीने तुम्हाला करता येते. म्हणजे जेणेकरून पहा, एवढ्याच वेळेचा विचार करता. माझं असं म्हणणं नाहीये मित्रांनो की हा जो कालावधी आहे किंवा हा जो फ्रेम आहे, ज्या विद्यार्थ्यांचा बेसिक लेवलचा अभ्यास झालेला असतो, एखादी परीक्षा त्यांनी दिलेली आहे मागच्या वर्षी, तर या पद्धतीनं त्यांचं रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. हे सर्व करत असताना त्यांनी सराव परीक्षा देणं अपेक्षित असतं. याच्यामध्ये त्यांचा भाग आहे. मी ढोबळ मानाने तुमचे 10 तास पकडलेले आहेत. एखादा विद्यार्थी 12 तास किंवा 14 तास अभ्यास करतो, हा अतिरिक्त पार्ट आहे. त्यांचा जो एखादा कमकुवत भाग आहे, त्या कमकुवत भागावरती ह्या वेळ एक्स्ट्रा जो मिळालेला वेळ असतो त्याचा इनपुट त्याच्यावरती द्यावा. निश्चितपणे तुम्हाला तो आउटपुट मिळणार आहे. हे एक बेसिक फ्रेम मी तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या या परीक्षेचं नियोजन करू शकता. इथं हा सगळा भाग उद्यापासून याच्यापेक्षाही व्याप्त स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न का राहील. आज मी सारासार भाग तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या बॅचचं पहिलं लेक्चर हे आजपासूनच आहे. एक रणनीती आपण त्याची विचारात घेतलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला सामोरं जावं आणि त्या अनुषंगाने आपली बॅच कशी तुम्हाला उपलब्ध करून देईल, त्या बॅच मधून काय काय घेतलं जाणार आहे त्याचा भाग विचारात घेता उद्यापासून प्रत्येक प्राध्यापक म्हणजे ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जरी 6 दिवस असले तरी शेवटच्या 2 दिवसामध्ये आपण डबल लेक्चर्स ठेवलेले आहेत. असे एकूण 8 लेक्चर्स 14, 15, 16, 17, 18 आणि 19 आणि 19 तारखेला 18 आणि 19 तारखेला डबल लेक्चर ठेवलेले आहेत. म्हणजे पूर्व परीक्षेला जे तुमचे 8 लेक्चर आहेत, ह्या 8च्या 8 लेक्चरचे डेमो लेक्चर तुम्हाला या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील. म्हणजे 19 तारखेपर्यंत तुमचे डेमो संपल्यानंतर रविवार जरी 20 तारखेला असला तर 20 तारखेपासून तुमचे दररोज 4 तासाप्रमाणाचे लेक्चर पुढच्या आठवड्यापासून म्हणजे पुढच्या रविवारपासून नियमितपणे तुमची बॅच सुरू होईल. या ठिकाणी क्लिअरिटी ठेवतोय दीपावली सुट्टीच्या कालावधीमध्ये, कारण यामध्ये किंवा पुढच्या कालावधीमध्ये दीपावली आलेली आहे. साधारणतः या दीपावलीच्या कालावधीमध्ये फक्त सणाचे जे महत्वाचे 4 दिवस आहेत
म्हणजे साधारणतः आपल्याला विचारात घेता येईल गुरुवारपासून या सणाची सुरुवात होते. म्हणजे साधारणतः 28 तारखेचा भाग 27-28 तारखेचा भाग येतो. तो 3 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंतचा भाग आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या 4 दिवसात आपला सण पूर्ण होतो. दीपावलीचा सण 4 तारखेपासून परत रिओपन बॅच होणार आहे. म्हणजे फक्त या दीपावलीच्या कालावधीमध्ये 4 दिवस सुट्टी दिली जाणार आहे. बाकी संपूर्ण दिवस रविवार सकटचे सर्व दिवस या परीक्षेसाठी योजले जाणार आहेत. तुम्ही म्हणाल सर रविवारी तुम्ही बॅच घेणार, मग आम्ही टेस्ट सिरीज कधी देऊ? आपली बॅच दुपारी 2ची आहे आणि दर रविवारी आपली टेस्ट सिरीजची योजना ही सकाळी 11 वाजता करण्यात आलेली आहे. आणि सगळ्या टेस्ट ह्या छापील जे ऑफलाईन मुलं देत आहेत, छापील स्वरूपामध्ये आहे ना, प्रश्नपत्रिका आहे, संपूर्ण छापील स्वरूपामध्ये उत्तरपत्रिका आहे. प्लस आपण याला एक सप्लिमेंट म्हणून प्रत्येक तज्ञ प्राध्यापकाचा याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ ही आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत आहोत. याची जे विद्यार्थी ऑफलाईन स्वरूपामध्ये घेतलेले आहेत त्यांना त्याची लिंक आपण उपलब्ध करून देतो, जेणेकरून ऍपवरती जाऊन त्यांना तो व्हिडिओ बघता येऊ शकतो. हे आपण या ठिकाणी विचारात घ्यावं. ठीक आहे. या ठिकाणी शेवटचा भाग राहील. उद्यापासून ही बॅच आपली डेमो स्वरूपात सुरू होत आहे. तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे, जे पहिल्यांदा तयारी करत आहेत, निश्चितपणे या बॅचचा ऑफलाईन ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण आपल्या या पदपथावरती पुढे जात असताना, या परीक्षेला सामोरं जात असताना निश्चितपणे तुम्हाला काहीतरी तुम्ही आहात त्यापेक्षा वेगळं अस्तित्व निर्माण करून देण्याची क्षमता या बॅचमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही त्याचा फायदा घ्यावा. या ठिकाणी मी आजच्या या तासिकेमध्ये या सेमिनारचा समारोप या ठिकाणी करतोय. नमस्कार.